नगरमध्ये इथं आमदार अनुराधा चव्हाण आपण ऐकलं। आमदार अनुराधा चव्हाण म्हणाल्या वरिष्ठ न कळू। संभाजीनगरमध्ये आणखीन कोण वरिष्ठ आहेत? सचिन आपले प्रतिनिधी सुद्धा आहेत तिथं। मी सचिनकडे जाणार आहे, पण मुळात सचिन आमदार अनुराधा चव्हाण असं म्हणाल्या की सगळी कैफियत आपण वरिष्ठांना कळू। तिथं वरिष्ठ येऊन गेलेत ऑलरेडी। सकाळपासून अतुल सावे येऊन गेले आहेत, संजय केणेकर येऊन गेलेले आहेत, भागवत कराड येऊन गेलेले आहेत, पण नाकी 9 आले। तिथून मात्र पळ काढला गेला। या कार्यकर्त्यांना, या इच्छुक असलेल्या उमेदवारांना आवरता नाकी 9 येत आहेत। तिथं प्रत्येक जण आपल्या मतावर ठाम आहे। आता खरं तर एक वेगळाच खरं तर मुद्दा होईल, मला त्या मुद्द्यावर यायचं नाही आहे, पण भाजप आपल्या भातातले सगळे बाण या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न करत आहे, पण म्हणावं तितकं यश काही येत नाही आहे। आता त्या महिला म्हणतात की जे निवडून येतील त्यांच्या घरातल्या पुरुषांनी साड्या नेसून नगरपालिकेत जावं। मुळात साडी, शृंगार, बांगड्या हे स्त्रीचं अस्तित्व आहे, हा स्त्रीचा कणखरपणा आहे। आणि जेव्हा एखादी स्त्रीच केवळ तिकीट मिळावं याकरता इतर स्त्रियांचा अपमान करून अशी जर वक्तव्य करत असतील तर महाराष्ट्राचं राजकारण कुठं चाललंय? तिकिटासाठी काय सध्या महाराष्ट्रात सगळा चिखल होऊन बसलाय। लागवीच आपण पाहताय छत्रपती संभाजीनगरमधील सकाळपासूनचा हा जो हाय व्होल्टेज ड्रामा आहे। तर भाजपनं आपले जेवढे नेते आहेत, वरिष्ठ नेते म्हणजे मंत्री असतील, खासदार असतील, त्या ठिकाणी आलेले आहेत, मात्र अद्यापही जो तोडगा आहे तो काढण्यात आलेला नाहीये। कारण आपण जर या ठिकाणी पाहत असाल तर ज्या संतापलेल्या महिला पदाधिकारी आहेत त्यांचा संताप तर कायम आहेच, मात्र तोडगा निघालेला नाहीये। त्यामुळे त्यांचं असं मत आहे की आम्हाला कुठेतरी न्याय देण्यात यावा। हे भाजपचं कार्यालय आहे, भाजपच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर भाजपचे कार्यकर्ते कमी, मात्र पोलिसांचा फौजफाटा जास्त आहे। नेमके भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते कुठेतरी नाराज झाल्याचं पाहायला मिळतंय। निश्चित, आणि त्यामुळे एकूणच या सगळ्या परिसरात भाजप कार्यकर्ते असणं अपेक्षित होतं, पण तिथं मात्र केवळ आणि केवळ पोलिसांचा बंदोबस्त दिसतोय, अक्षरशः छावणीचं स्वरूप। धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता क्षणाक्षणाचं अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। या निमित्तानं महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा बित्तम बातमी पोहोचवणार आहोत। तुर्तास इथंच थांबतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।